आई कोणाला जवळ घेते त्याला बोला बरं. बदमाशाला जवळ घेते. बदमाशाला तो चांगला असलेला बदमाश होऊन येते. पण तो बदमाश पाहिजे, तो बदमाशाचं नाटक करणारा नाही पाहिजे. उत्तर बरोबर आहे. चला शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगते, मनुष्य जन्म तर त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे, त्याचं नाम घेण्यासाठी आहे. राष्ट्रसंत म्हणतात बाबा रे क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया मनुष्य जीवन त्याच्यासाठी ज्याच्यासाठी मिळालं ते केलं. 2 दिवस झाले या ठिकाणी ह्या 2 वह्या पोहोचल्या. तर कोणाचे आहेत नाव काही त्याच्यावर दिसलं नाही मला. माझा नंबर घ्या. ओम नमः शिवाय आहे. कोणाच्या आहेत वह्या ह्या? घेतला बोल काय आता आलेला आहे सौ. आपण मालामाल होण्यासाठी जसं पूर्ण आपलं पूर्णत्वाला पोहोचावं एवढ्यासाठी नरसिंह मेहता जसे भजनामध्ये होते, त्यांना आपल्या देहाची सुदूर राहिली नाही, पण सगळं कार्य मात्र भगवान परमात्म्याने त्यांचं केलं. तसा आपण जर त्याच्या नामामध्ये राहिलो तर तो भगवान परमात्मा आपल्या कामामध्ये यशस्वी करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. तो भगवान परमात्मा ते कार्य पूर्ण करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी तो स्वतःवरून त्या ठिकाणी पोहोचतो. ही अनुभूती ज्या त्या भक्तांची आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ही अनुभूती घ्यावी, हा प्रसाद घ्यावा, हा साक्षात्कार जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा साक्षात्कार होऊ शकतो. हे दर्शन, हा लाभ आपल्याही जीवनामध्ये तो पदरामध्ये पडू शकतो. शुभदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन,
हा जो मुकुट आहे हा जरासंधाचा असलेला मात्र तो हस्तिनापुरामध्ये युधिष्ठिरानं सुरक्षित म्हणून ठेवला. पण राजा तुझ्याकडे बुद्धी नसताना त्याचा वापर केला नाही म्हणून त्याने कलियुगामध्ये तुझ्या प्रवेश केला. त्याच संतांची आता विटंबना झाली म्हणून द्वारकेतून वसुदेव देवकीला सगळ्या प्रजेला घेण्यासाठी म्हणून पुण्य कर्म करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आले. कुरुक्षेत्रावरती पोहोचले. माता यशोदेचं दर्शन सगळ्या पत्न्यांना झालं, सगळ्या गोपाळांना झालं. एक आज वेगळीच समाधानाची छटा आपल्या आपल्या चित्तामध्ये प्रत्येकांना प्राप्त होत होती. यशोदेचं फक्त आज नाव ऐकून होतो, आज त्या माऊलीचं दर्शन झालं. एखाद्या सत्पुरुषाचं दर्शन घेतल्यानंतर माणसाला समाधान प्राप्त होत असतं, चित्ताला तो आनंद हर्षित होत असतो, चित्त उल्हासित होत असतं. प्रपंचामध्ये उदास झालेला जीव, दुःखाने पीडित झालेला जीव भगवान परमात्म्याच्या समोर जर तो साथ येऊन बसला तर त्याचंही चित्त सुद्धा त्या आनंदानं विवरभूत होऊन जाते. त्याच्याही जीवनामध्ये तो उल्हास तयार होतो, तो आनंद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो आणि जीवन जगण्याची उमेद तयार होते, कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते. जय आणि विजय प्राप्त करून घेऊन त्या यशस्वी पदाला तो प्राप्त होत असतो. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा त्याच्यासाठी पुण्याची गरज आहे. घडलेलं सांगू? दोन तऱ्हेने आपल्याला प्रसंग हनुमानजीच्या बद्दल सांगितले. कुठल्या? उकळीच्या. आता तिसरा प्रसंग ऐका, सांगत इकडे पोहोचायचंय मला. आपल्या जवळचं आपला असलं की मग आपल्याला लवकर कळत असतं. त्या हनुमानजीच्या जवळ एक समाधी आहे. ती कोणाची आहे माहित आहे? कोणाची आहे? काय नाव त्या भटजींचं आहे ना? नाव आठवल्यानंतर सांगा. बच्चर महाराज. त्यांचं नाव काय काहीतरी होतं. महान हनुमानजीचे कृपांकित होते. अनेक लोकांना दर्शन घडलं असेल त्यांचं, अनेक सानिध्यात गेले असतील. प्रकाश पाटील तुम्हाला सानिध्य घडलं का? पण अशा साधू जवळ जाऊन आपलं मनही सुद्धा त्या ठिकाणी लागणं तो योगायोग असतो. घडलेलं सांगतो मी आपल्याला. त्या महात्मा सामान्य रूपामध्ये राहत होता, परंतु त्यांच्याकडे जे जात होते त्यांना ते लिंब द्यायचे. त्याच्यात कोणी गेला असेल तर त्यांना अनुभव असेल, ते त्यांना लिंबू द्यायचे आणि सांगायचे हे तुझ्याजवळ लिंबू जाऊ दे, हे लिंबू तुझं रक्षण करेल. आपल्या गावातली एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव बरंच काहीतरी आहे. हा, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. काय नाव? शेवाळे गुरुजी. सवाळे गुरुजी म्हणजे तुम्हाला माहित आहे, मला तरी नाव माहित नाही पण तुम्हाला नावासहित माहित आहे. सवाळे गुरुजी नसतील इथे. काय आहेत का? कुठे आहेत सवाळे गुरुजी? आहेत का? मला असं वाटते माणसाला कमी दिसतात तर माणसं नसतील. सगळेच आहेत, सगळेच हजर. कोणाचं नाव घ्या, हजर आहे का? कोण नाही? कोण असं कधी कर म्हणावं. सचिन तर सगळेच आहेत. बाहेर कोण आहे? जे कांशिवनीतले नाही तेच बाहेर आहे असं समजू आपण. दापोरावाले आहेत का तुम्ही बसले जाऊन कांशिवनीमध्ये? काय आले तर भले होते, घर भरलं होतं सगळं. आहेत का? दापोऱ्यावरून मंडळी या ठिकाणी आली. एक वेळ त्यांचाही टाळ्या वाजून स्वागत. तर गुरुजींचा ऍक्सिडेंट झाला होता.
होत असताना तो एका ट्रकने केला होता. त्यांची मोटरसायकल होती. मोटरसायकलचा ऍक्सिडेंट असा झाला की पाहणाऱ्यांना सुद्धा एक पिक्चर मधली एक कहाणीच वाटली. पिक्चर मध्ये तरी सुद्धा त्या डिजिटल कॅमेऱ्याने ते प्रसंग तयार केला जातो. त्याचा लाईव्ह प्रसंग होता. तो ट्रक येतो काय त्या स्पीड मध्ये त्या मोटरसायकलला धडक मारतो काय. जो पाठीमागे बसलेला होता त्याच्या शरीराचे 2 भाग झाले. बरोबर आहे का. जी कोणी व्यक्ती होती त्यांचे 2 भाग झाले. नंबर 2 जी गाडी होती ती गाडी त्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन ती सगळी चुरा झाली. जो गाडी चालवणारा होता जसं हनुमानजी छलांग मारतात त्याप्रमाणे ती छलांग मारली गेली. किती ट्रकच्या वर. मोटरसायकलला धडक बसावी आणि ज्या गाडीनं ज्या वाहनाने धडक दिली त्याच्याही वर ती व्यक्ती उचलावी आणि उचलून पुढे पडावी त्या ट्रकच्या. ऐका मोरे मास्टर होते जे मोरे मास्टर. चुपचाप बसा. करून राहील भागवत. ती आली का नाही. ती आली की तिला तिच्या काही गोष्टी आठवत असतात. हे तसे नाव कळतात काय माहिती. गोल्या बिल्या सगळेच कळतात. हा विजू आता बोलायचं नाही. हा हा मी दुसरी गोष्ट सांगून राहिलो. बसा पाटील काही नाही. त्यांचं माझं जमते. सवय मला वागवायची. थोडे माझ्यासोबत राहून राहून मला अशीच भूत सांभाळायची सवय पडली आहे. तर काय सांगत होतो. मला सांगतेपर्यंत पोहोचायचं आहे. आता एवढा प्रसंग निघाला सांगतोय मी आपल्याला. जवळच सांगितलं की माणसाला अजून त्याची प्रचिती येते. लवकर विश्वास येतो देवावर. तुमचा आहे नाही असा नाही. पण ती धडक बसली आणि ती व्यक्ती एक जाग्यावर 2 तुकडे झाले. मोटरसायकलही गेली पण जी व्यक्ती चालवत होती ती मात्र वर फेकल्या गेली. फेकून ट्रकच्या समोर पडली. ट्रकच्याच वेगामध्ये. मला सांगा ज्या वेळेला असं एखाद्या वेळेला प्रसंग घडते त्यावेळेला चालवणारा व्यक्ती सावध राहत होता. तो थांबवला जातो. साधी मोटरसायकल घेऊन आपण हळू जरी आपण चढायचं असला अशोक पाटील तर आपल्याला माहिती आहे कधी काय होते मनाच्या स्थितीची. म्हणून थांबवला जातो. आणि मोटरसायकल आपल्या हातात असलेली सुद्धा ती तिचं बॅलन्स आपल्याला येत नाही. तर एवढी मोठी गाडी एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो आणि तो जो चालक आहे तो चालक थांबवला जातो. जो माणूस उडवला तो रोडवर पडतो. ज्या वेगात तो फेकला वर तेवढ्याच वेगात वर गेला तेवढ्याच वेगात खाली पडला. तेवढ्याच वेगात खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर त्या ट्रकचा जेवढा वेग होता त्याच वेगानं ती व्यक्ती अशी रोडनं घासत चालली. त्याच्या पाठीमागच तो ट्रक. पण ते शरीर थांबलं. ट्रक मात्र त्याच्यावरून गेला शरीरावरून. परंतु 4 चाकाच्या मधून ते शरीर तसंच थांबलं. चला बोला हे सगळी क्रिया करणारा कोण असेल. मनुष्य. ट्रक पुढे निघून गेला. तो थांबला. माणसं आली उचललं. आता एवढं वर फेकलं एवढ्या वरून खाली पडला घासत गेला. तुम्ही विचार करा घरातल्या घरातली माझी आई पडली तर बॉल तुटला. कोणाचा हात मोडतो कोणाचा पाय मोडतो कोणाचा मनगट मोडते. आता एवढ्या जोरातली धडक गाडीला त्या गाडीवरचा माणूस वर आकाशातून पुन्हा रोडवरून पुन्हा घासत आणि त्याच्यावरून पुन्हा ते ट्रक मधून जातो आणि पुढे जाऊन थांबतो. एवढ्या याच्यातून काहीतरी थोडं लागायला पाहिजे का नाही. लोकांनी उचललं दवाखान्यामध्ये नेलं आणि योगायोगानं रवी भाऊनं मला ही गोष्ट सांगितली. म्हणजे मी तिथे हजर होतो. डॉक्टरनं सांगितलं म्हणे या माणसाला काहीच झालं नाही कुठं खर्चटलं सुद्धा नाही. बोला सांभाळ करणारा कोण आहे. कोण आहे सांभाळ करणारा.
आणि मग दवाखान्यातून आले आणि त्या महाराजांच्या जवळ गेले आणि महाराजांनी बोलवलं, गुरुजी इकडे या. काय ते लिंबू आणा इकडे. ते खिशातलं लिंबू काढलं आणि लिंबू हातात घेऊन सांगितलं, किती तुम्हाला संकटातून वाचवावं. या लिंबामुळे तुम्ही वाचले, पण तुमचं पुण्य कमी झालं, तुमचं अर्ध पुण्य गेलं. आता तुम्ही पुण्य कमवा. या लिंबानं तुमचा बचाव केला, तुम्हाला वाचवलं, तुम्हाला झेललं. पण हे सगळं तुमचं लिंबू काय करतो, तर तुमचं पुण्य तुमच्या कामी पडते आणि त्या संकटातून तुम्हाला वाचवत असते. पण वाचवल्यानंतर त्या पुण्याचा ऱ्हास होतो, पुण्य कमी होतं, पुण्य खर्च होतं. आता हे पुण्य पुन्हा तुम्ही मिळवा. आम्ही प्रपंचातले असे अनेक कामं या पुण्याच्या जोरावरती आमचे होत असतात, पण आमचं पुण्य कमी झालेलं आम्हाला दिसतही नाही, वाढलेलंही दिसत नाही, खर्च झालेलंही दिसत नाही. आम्हाला त्या बाबतीत कोणतंच ज्ञान नाही. म्हणून आम्हाला असं वाटते, हे काय करावं लागते. एखादी वस्तू जर आम्हाला घरात आणायची असेल, लहान लेकराला जर आम्हाला दूध जरी आणायचं असेल, तर आम्हाला काय पाहिजे, पैसे पाहिजे. काय पाहिजे, पैसे पाहिजे. तसं तुम्हाला या प्रपंचातलं सुख जरी कोणतंही मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुण्य लागते. पुण्य लागतं आणि ती वस्तू तुम्हाला पुण्यानं प्राप्त होत असते आणि ती तुम्ही घेतल्यानंतर ते खर्च होतं. आता हे जर असं खर्च होत राहिलं तर आपल्या पदरात पुण्य काय राहणार आहे, काय राहणार आहे. म्हणून पुण्य मिळवा, पुण्य कमवा. म्हणून जर मालामाल बनवायचं असेल तर या राम नामाचा आपण आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करावं. राम नाम के हीरे मोती मैं बिखलाऊं गली गली, ले